नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तो सुद्धा कालच्याच व्हिडिओचा एक पार्ट आहे. म्हणजे काल चैत्र पौर्णिमेच्या पूजेचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता आणि त्यानंतरचं जे रुटीन आहे तर ते मग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा, जे व्हिडिओ आहेत ना तर ते सध्याच्या परिस्थितीमध्ये ना खूप असे उशिरा तुमच्यापर्यंत येत आहेत. म्हणजे 2-3 दिवसाच्या आधी शूट केलेले जे व्हिडिओ असतात तर ते सध्याच्या परिस्थितीमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्याचं कारण असं की कधीकधी एका दिवसामध्ये 2-2 व्हिडिओसुद्धा शूट होऊन जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अधामधामध्ये कधीकधी ना 1 दिवसाचा कधी 2 दिवसाच्या असे ब्रेकसुद्धा होतात. तर त्यामुळे मग ते शूट केलेले जे व्हिडिओ आहेत तर ते मागे राहून जातात. तर मग त्यामुळेच थोडेसे जे व्हिडिओ आहेत तर ते खूप असे उशिरापर्यंत येत आहेत. तर चला असो. बघा, कधीकधी आपल्याला असं वाटतं की म्हणजे घरातले साफसफाईचे जे कामं आहेत, म्हणजे कधीकधी माझ्याच मनात असा विचार येतो की थोडासा ना पूजेला मला उशीर होतो. तर असं वाटतं कधीकधी की सकाळी उठल्या ना साफसफाईचे कामं करून घ्यायचे आणि त्यानंतर मग जी आपली पूजापाती आहे तर ती करून घ्यायची आणि त्यानंतर मग बाकीचे जे स्वयंपाकाचे वगैरे किंवा इतरही घरामध्ये जी कामं असतात तर ते करून घ्यायचे म्हणून. तर कधीकधी मी ना तसा प्रयत्नसुद्धा करते की सकाळी उठल्या झाडत वगैरे काढून झालं आणि देवाचा जो रूम आहे तर तो पुसून घ्यायचा आणि पूजा करून घ्यायची. पण खरं सांगते याच्यामध्ये ना पूर्ण जे दिवसभराचं कामाचं रुटीन आहे ना तर ते इतकं बिघडतं. म्हणजे ते ना कितीही काहीही केल्या माझ्याच्याने मॅनेज काही होत नाही की सकाळी उठल्या पूजा करायची आणि त्यानंतर मग बाकीचं घरकाम करायचं. तर आज बघा, चैत्राची ना पौर्णिमा होती आणि त्याच्यामध्ये सकाळी 7:45 वाजेपर्यंत पूजा वगैरे करायची होती. याच्या आधीपर्यंतचे जे रुटीन होतं तर ते मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं. आणि काल काय धावपळ झाली, कशी पूजा झाली, कसा शॉर्टकट झाला पूजेचा, तर ते सगळं मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं. तर पूजा वगैरे सगळी आटोपली आणि त्यानंतर मग घरातले बघा किती सारे आपले कामं असतात. तर ते बाकीचे जे कामं आहेत तर ते सगळे ना तसेच पेंडिंग पडलेले होते. तर आधी ना किट्टूसाठी ना टिफिन बनवायला घेतला. सानूची सध्या पेपर म्हणजे तिचे सुरू होणार आहे तर त्याच निमित्ताने प्रिपरेशन लीव तिला मिळालेली आहे. आणि सध्या हे काही आहेत नाही, हे बाहेर गेलेले आहेत 1 महिन्यासाठी ट्रेनिंगला. अधामधामध्ये जर कधी सुट्टी राहिली तर म्हणजे कधी अधामधात येतीलसुद्धा, पण सध्या तरी ते नाही आहे. तर सकाळच्या टिफिनचं काही तेवढं टेन्शन नाही आहे. तर म्हणून मग म्हटलं की आज ना एकतर पौर्णिमा ना थोडीशी म्हणजे लवकर संपणार होती आणि दुसरी गोष्ट सकाळी यांच्या टिफिनसुद्धा आहे नाही. तर म्हणून मग म्हटलं की आधी ना पूजा आटोपून घ्यायची आणि त्यानंतर मग ना स्वयंपाक बनवायला घेतला. किट्टूचं सगळं आटोपून दिलं, ती शाळेमध्ये गेली आणि त्यानंतर मग बाकी घरातल्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या सगळ्या मी स्वच्छ करायला घेतल्या. कारण बघा, जोपर्यंत घर ना आपल्या मनासारखं स्वच्छ होत नाही तोपर्यंत ना खरं सांगते म्हणजे काम केल्यासारखं सुद्धा वाटत नाही. आणि मला तर काय कोणास ठाऊक एक वेगळीच ना ती एक फिलिंग येते की घर स्वच्छच नाही आहे म्हणून. कदाचित होऊ शकते की हा नेहमीच्या सवयीचा एक भाग आहे. कधीकधी स्वतःला ना मी थोडासा म्हणजे समजावण्याचा प्रयत्नसुद्धा करते की काही काम जर एखाद वेळेला मागे राहिलं तर काही फरक पडत नाही, कारण आपणही रोबोट नाही, माणूसच आहोत आणि आपल्यालासुद्धा कधीकधी आरामाची गरज पडते. आणि घराचं असं आहे की तुम्ही जितकं घर नीटनेटकं ठेवाल थोड्या वेळाच्या नंतर पुन्हा आणखी ते ॲज इट इज जसं होतं तसंच होतं. कारण बघा, मुलं इकडे तिकडे खेळतात आणि पुन्हा आणखी त्यांचा इकडून तिकडून पसारा म्हणजे इकडे तिकडे करणं चालूच राहतं. कधीकधी आपल्या हातून किंवा घरामध्ये आणखी इतरही सदस्य असतात तर त्यांच्याकडून सुद्धा जे घर आहे तर ते अस्तव्यस्त होतंच. आणि हे माहीत असूनसुद्धा की खूप जरी आपण एफर्ट्स लावले घर स्वच्छ करण्यासाठी तरीसुद्धा थोड्या वेळाच्या नंतर ते तसंच होणार आहे. आणि माझं रुटीन तर असं असतं की कधीकधी बघा, अचानक कधी कुठलंच काम येतं, कधी काहीच असतं. बऱ्याच वेळा मी माझे व्हिडिओ आणि त्यामध्ये बघा माझ्या मागे जी धावपळ असते किंवा काय असते तर ते तुमच्यासोबत ना मी नेहमी शेअर करत असते. तर माझं असं काहीसं चालू असतं आणि याच्यामध्ये बघा कधीकधी पुन्हा आणखी घर ना खूप असं खराब होतं. तर ते राहून जातं कधीकधी स्वच्छ करण्याचं. आणि त्यानंतर मग एखाद दिवस असा निघतो की ज्या दिवशी पूर्ण एफर्ट्स लावून मी माझ्या ना सगळं घर स्वच्छ करते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आणखी ते कामं ना तसेच वाढतात. तर चला असो.
सगळी जी किचन आहे तर ती क्लीन करून घेतली आणि त्यानंतर मग म्हटलं आता स्वतःचा थोडासा ना अवतार व्यवस्थित करून घेते, कारण सकाळपासून मी ना गाऊनवर आणि केस सगळे विस्कटलेलेच होते. तर म्हटलं थोडासा माझा अवतार व्यवस्थित करून घेते. तर सानूसुद्धा माझ्यासाठी जेवायची थांबलेली होती. माझा ना तसा उपवास होता, तर विचार केला की थोडेसे काहीतरी फळं वगैरे खाऊन घेणार म्हणून, कारण स्वतःसाठी साबुदाणा किंवा भगर वगैरे बनवायचा ना मला एकटीसाठी कंटाळा येतो. सानू म्हणालीसुद्धा की मी बनवून देते म्हणून, पण म्हटलं की असू दे, नको, मी दुसरं काहीतरी बघून घेणार म्हणून. आता जोपर्यंत मी माझा गेटअप चेंज करत होती तोपर्यंत माझ्या पोरीने इथे ना फ्रूट सॅलड बनवून ठेवलेलं आणि रात्री मी कस्टर्ड बनवलेला होता, तर तो कस्टर्ड तिने काढून ठेवला. म्हणजे बघा, खरंच आपल्या ज्या मुली असतात ना तर त्या आपल्या आईचं ना दुसरं रूपच असतात. म्हणजे आपली आई जशा प्रकारे आपली काळजी घेते ना, अगदी तशाच प्रकारे आपल्या ज्या पोरी असतात, ज्या मुली असतात, तर त्यासुद्धा अगदी ना तशाच प्रकारे काळजी घेतात. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा माझा उपवास असतो आणि मी म्हणजे स्वतःसाठी काही बनवणार नाही, तर त्यावेळेला सानू बरोबर काय ना काहीतरी ते ना रेडी ठेवते. म्हणजे तिचं असं आहे की उपाशी राहू नको. तिला माहिती आहे की मम्मीचं काय ना काय मग चालू असतं, की डोकं दुखत आहे, हे आहे ते आहे, असं काय ना काय तिचं चालू असतं. तर त्यामुळे मग ती बरोबर आपलं काही ना काहीतरी व्यवस्थित एक साधन म्हणून ना ती लावूनच ठेवते. तर खूप छान वाटते की चला, आपलीसुद्धा काळजी करणारं ना कोणीतरी आहे म्हणून. तर दुपारचा जो म्हणजे नाश्ता पाणी होता, तर ती आणि मी आम्ही दोघीही मिळून बाल्कनीमध्ये मी माझा नाश्ता आटोपला आणि तिने तिचं जेवण जेवायला घेतलं. बाल्कनीमध्ये बसायला ना खरं सांगते इतकं छान वाटतं. आता सध्या ना बाल्कनी पूर्ण खाली झाली आहे. तिथले जे झाडं आहे तर ते पूर्ण बाहेर गेलेले. आणि म्हणजे खरं सांगायचं ना तर या क्षणाची किंवा ही जी बाल्कनी आहे ना तर ती अशी खाली बघायची मी इतक्या दिवसाची वाट बघत होती आणि इतक्या दिवसाची माझ्या मनामध्ये ना ती इच्छा होती. पण एखाद गोष्ट समजा आपल्याला हवी असते तर ती नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी कधीच मिळत नाही, ही एक म्हण आहे. तर कदाचित तेच समजा की वेळेच्या आधी कधीच काही गोष्ट भेटत नाही. तर त्यामुळे खूप दिवसाची माझी इच्छा असूनसुद्धा ते जे काम आहे तर ते आमचं आता फायनली म्हणजे या वेळेला फायनली ते पूर्ण झालं. तर खरंच खूप छान वाटते. आणि असं काही नाही, तिथे झाडं जर नसतील ना तर खूप छान वाटते आणि अगदी म्हणजे बाल्कनी जी आहे तर ती खाली वाटते. पण मला झाडांची आवडसुद्धा इतकी आहे की म्हणजे दिवसातून कितीतरी वेळा झाडांच्या जवळ बसणं, त्यांना बघणं, म्हणजे या गोष्टीनं माझ्या रुटीनचा एक पार्ट आहे. सकाळी उठल्या उठल्या देवाला नमस्कार केला की आधी मी ना माझे झाडं बघायला जाते. म्हणजे रोजच्या रोज त्यांच्यामध्ये काहीही चेंजेस होत नाही, ते जसे आहेत तसेच राहतात. पण माहिती नाही, त्यांना सकाळी सकाळी बघून ना इतकं छान वाटतं आणि मनाला ना इतका आनंद मिळतो. खरंच मन ना सुखावून जातं त्यांना बघता बघता. तर कदाचित होऊ शकते की माझ्या रुटीनचा ना तो एक पार्ट झालेला आहे आणि मलासुद्धा त्यांची सवय झालेली आहे त्यामुळे. तर चला असो, दुपारच्या वेळेला ना हा किराणा ना मी जमवायला घेतला. कालच्याच रात्रीला किराण्याची ही जी पिशवी आहे तर ती मी आणलेली होती. सध्या आता हे काही आहेत नाही आणि ते सध्या म्हणजे जवळ राहूनसुद्धा इथे जे काही किराणा वगैरे आहे किंवा दळण वगैरे आहे तर ते आणणं आमच्याच मागे असतं, कारण ते सकाळी 6, 7 कधी 8ला घरून निघतात आणि रात्री 8:30, 9, 10 अशा दरम्यान घरी येतात. तर त्यामुळे हे जे काम आहे तर ते आमचंच असतं. कधी मी करून घेते, कधी सानू आणून देते, तर असं आमचं चालत असतं. तर सगळा किराणा जमवून घेतला आणि आता सध्या ना वाळवणीच्या सामानाला सुरुवात करायची आहे. तर त्याचसाठी बघा इथे उडदाची डाळ, मुगाची डाळ, रवा, मैदा, म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी वाळवणीच्या सामानासाठी मला लागणार आहेत तर त्याच मी किराण्यामध्ये मागवलेल्या होत्या. 1-2 दिवसामध्ये वाळवणीच्या सामानाला सुद्धा म्हणजे सुरुवात करणार. आता सध्या वातावरण जे आहे ते थोडंसं ढगाळ आहे, पण कधी आधामधामध्ये ना छान असा ऊनसुद्धा निघतो. तर त्यामुळे मग म्हटलं की वाळवणीचं सामानसुद्धा बनवायला सुरुवात करून द्यायची. कारण मे महिन्यामध्ये ना मग खूप अशी ना म्हणजे ऊनही तापते आणि एकतर ना म्हणजे आपल्यालासुद्धा म्हणजे उन्हामध्ये ना एकदम असं खूप घाबरल्यासारखं वाटतं. तर त्यामुळे मग विचार करते की या एप्रिल महिन्यामध्ये सगळं जे वाळवणीचं सामान आहे तर ते बनवून घेणार म्हणून. तर बघू आता पाण्याचे काय रंगरूप असतात तर ते. सायंकाळच्या वेळेला मग ना देवासाठी म्हणजे आजची पौर्णिमा आहे तर पौर्णिमेच्या दिवशी बघा खिरीचा नैवेद्य आपल्याला ना देवाला दाखवायचा असतो. कारण पौर्णिमेची जी तिथी आहे तर ती लक्ष्मी माताला समर्पित आहे आणि लक्ष्मी मातेचा नैवेद्य म्हटलं म्हणजे खिरीचा नैवेद्य. तर इथे ना शेवयांची खीर मी बनवायला घेतली. मागच्या वर्षीच्या शेवया आहेत त्या यावर्षी तर म्हणजे या वर्षीच्या ज्या शेवया आहेत तर त्या अजून बनायच्या आहेत, मागच्याच वर्षीच्या आहेत. तर त्यांना छान तुपामध्ये ना असं लालसर रंगावर भाजून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून त्यांना ना शिजवायला ठेवलं. इकडे खिरीसाठी ना दूध गरम व्हायला ठेवलं होतं तर दुधाचे बघा असे हाल झाले आहेत.
तर म्हटलं चला असू द्या। दुसरं जे दूध होतं तर ते मी इथे शेवयाच्या खीरमध्ये टाकायला घेतलं आणि आता उद्याच्या चहासाठी दूध काही राहिलेलं नाही। आणि सकाळचा माझा जो चहा आहे म्हणजे सकाळचा म्हणा किंवा दुपारचा म्हणा, दुधाशिवाय मी चहा काही घेत नाही। तर बघू आता उद्याला जर मुली लवकर उठल्या तर त्यांच्या हाताने बाजूच्या दुकानातून मी मागवून घेणार। तर उद्याला बघू। छान मस्त इथे खिरीमध्ये ना दूध टाकून घेतला आणि त्यानंतर वेलचीची पावडर, खोबऱ्याचं कीस, चारोळी आणि त्यानंतर थोडंसं ना जायफळीचं पावडर टाकलं आणि सगळं हे जे आहे तर मस्त असं ना मिक्स करून घेतलं। आणि जी खीर आहे तर ती सुद्धा छान अशी बनून तयार झालेली आहे। म्हणजे थोडीशी हिला उकळी येऊ द्यायची पुन्हा, तर ही खीर ना खूप छान लागते। तर चला असा होता आजचा व्हिडिओ इथेच संपवते। आशा करते तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील। व्हिडिओ कसे वाटतात न चुकता कमेंट करून सांगत चला। आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत। बाय। हर हर महादेव।